नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात पोर्टलवरती जाहिराती येणं चालू झालेलं आहे. काही अवधीतच विद्यार्थ्यांना आता या जाहिरातीच्या अगेन्स्ट अर्ज करायचा आहे. तुम्हाला तुमच्या आवडत्या वर्गांसाठी अर्ज करायचा आहे, आवडत्या संस्थेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता अर्ज करताना एक प्रश्न विद्यार्थ्यांचे आहेत. बरेचसे पाठीमागचे व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये जाऊन बघतो, तुमच्या विद्यार्थ्यांचे बरेच सारे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचा व्हिडिओ असणार. सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटलं मला कमेंटमध्ये कळवा आणि आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील छोट्या छोट्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाइट अकॅडमी. आज आपण काय बघणार आहोत, ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोण असणार पात्र. आता साधं याचं उत्तर मी काय व्हिडिओमध्ये दिलेलं आहे की 2022ची टेट ज्यांनी दिले ते पात्र आहे. पण त्याच्यानंतरही काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की मी पात्र असेल का, म्हणजे मी त्यावेळेस प्रोफाईल बनवलं नव्हतं, आता नव्याने बनवता येईल का, त्यावेळेस बनवलं पण चूक झाली होती, अपडेट करून माझा विचार केला जाईल का, किंवा मागे माझं सिलेक्शन झालं होतं, मी निवड झाली पण मी गेलो नाही, मग आता विचार होईल का, किंवा माझं एका वर्गासाठी ऑलरेडी निवड झालेली आहे पण दुसऱ्या वर्गासाठी मला अप्लाय करता येईल का, यासारख्या प्रश्नांची उत्तर म्हणजे आजचा व्हिडिओ असणार आहे. वयात मी आता त्यावेळेस बसत होतो टेट 2022च्या दरम्यान, पण आता वयात बसत नाही, मग माझी वयोमर्यादा कोणती कन्सिडर केली जाणार आहे, किंवा मग आता मला फॉर्म भरताना ओपन किंवा कॅटेगरीचा विचार केला जाईल का. माझा कॅटेगरीतनं मला एजमध्ये काय होतं सवलत होती, पण आता मी त्याच्यात बसत नाही आहे, मग ओपनमध्ये माझा विचार केला जाईल का, ह्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला देतो मी. शिक्षण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या 2022च्या एक्झाम नंतर 2 वर्षात TET CTT परत दिली असेल, त्यांनी अजून चांगला स्कोर घेतला असेल, कॅटेगरीपेक्षा ओपनमधनं त्यांनी पात्रता घेतली असेल, तर अशा विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल का, आणि ती शैक्षणिक अर्हता इथे विचारात घेतली जाईल का. कोणत्या वर्गासाठी तुम्ही पात्र असणार आहे, DED असाल, BED असाल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर तुमचा विचार कुठे केला जाईल, कोणत्या वर्गासाठी विचार केला जाईल. आणि विशेष हा महत्त्वाचा प्रश्न आहे, TET CTT टेट 2022 मार्कनुसार कुठे निवड होणार, म्हणजे कॅटेगरीतून निवड होणार की ओपनमधनं. तुम्हाला माहिती असेल पहिल्या टप्प्यामध्ये बरेचसे प्रश्न असे होते की मला जास्त मार्क असून सुद्धा मला ती पोस्ट, ती संस्था, तो जिल्हा नाही मिळाला, माझ्यापेक्षा कमी मार्क असून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. सो का घडलं असं, याबद्दल पण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी तुम्ही किंवा तुमचे मित्र कोणी 2025 टेटची तयारी करत असाल तर टेट 2025 होणार आहे जून जुलैमध्ये, चान्सेस आहेत. आणि ह्या एक्झामची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं टेट 2025 गुरु 4.0 ची बॅच तुमच्यासाठी आम्ही चालू केली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. मागच्या वर्षभरामध्ये 100+ विद्यार्थ्यांना घडवणारे हे मार्गदर्शक तुमच्यासाठी या टीममध्ये असणार आहे. 1000+ विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून झालेली आहे. तीच टीम घेऊन तुम्हाला IPS पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाणार आहे. बॅच सुरू आहे 2999 प्लस GST बॅचची फी आहे. आत्ताच ॲडमिशन तुम्ही घेऊ शकता ॲप डाउनलोड करून, किंवा काही शंका असेल खालच्या नंबरला कॉल करा. अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तयारी करायची. पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये खूप चांगली नव्याने सुद्धा तयारी होऊ शकते आणि TETचा रिझल्ट एवढ्या आठवड्यात 2 आठवड्यात लागेल, काळजी करू नका. आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला पुस्तक पण अवेलेबल बघा. TETची पुस्तकं तर होतीच, तशी आता टेटचं पुस्तक आहे, इंग्लिश लँग्वेजचं पुस्तक आपण इथे अवेलेबल केलं आहे. इंग्रजी भाषिक क्षमता म्हणून हे पुस्तक तुम्हाला बाळासाहेब बोडके सरांचं पुस्तक 50% ऑफमध्ये, म्हणजे 170 रुपयामध्ये सध्या अवेलेबल आहे. डायरेक्ट या नंबरला कॉल करून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो की ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी पहिला प्रश्न आहे, पहिल्या टप्प्यात निवड झालेले उमेदवार पात्र असणार का. आता पहिल्या टप्प्यात उदाहरणार्थ मी A नावाचा विद्यार्थी घेतला. हा A नावाचा विद्यार्थी पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तरी एका वर्गाला तो पात्र असेल. फॉर एक्झाम्पल 1 ते 5 साठी असेल, 6 ते 8 साठी असेल, 9 ते 10 साठी असू शकतो, किंवा 11 ते 12 साठी पण तो पात्र असू शकतो. मग यापैकी कोणत्याही एकाला तो पात्र जर झाला होता, म्हणजे निवड झाली, फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की 6 ते 8 साठीची काय झाली आहे, निवड झालेली आहे. याची जर इथे निवड झाली असेल ह्या पहिल्या टप्प्यामध्ये याची निवड झालेली आहे, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये हा वर्ग सोडून, म्हणजे 6 ते 8 सोडला तर 1 ते 5, 9 ते 10, 11 ते 12 साठी याचा विचार केला जाणार आहे. एक एक्झाम्पल घेतलं मी. मात्र इथे 3 ठिकाणी विचार करताना त्यांनी पात्रतेचे निकष पण कंप्लीट केलेले असावे. जसं की इथे DED प्लस TET CTT चालते, 12वी लागते, इथे मात्र तुम्हाला BED लागते, DED चालत नाही. ते निकष जर हा कंप्लीट करत असेल हा व्यक्ती, तर तो 3 ठिकाणी त्याचा विचार केला
जाईल. हा, पण त्या कधी केला जाईल? त्यांनी आता बी.एड केलं म्हणून केलं जाईल का? नाही. त्याची शैक्षणिक पात्रता कधीपर्यंतची असावी? 12 जानेवारी 2023 पर्यंतची असावी. तो पुढे मी तुम्हाला पॉईंट दाखवतो. मी शैक्षणिक अर्हता कधीपर्यंत असावी तो पॉईंट मी तुम्हाला दाखवतो. पण इथे लक्षात घ्या की ह्या निकषामध्ये, पात्रतेच्या निकषामध्ये तू जर बसत असेल, त्याची जर निवड इथे झाली असेल, तर उरलेल्या तिन्ही ठिकाणी तू दुसऱ्या टप्प्यात अप्लाय करू शकतो. भले जी निवड झाली आहे तो आता रुजू झालाय, शिक्षक म्हणून जॉब पण करतोय, पण तो तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकतो तिघां ठिकाणी. बरोबर? हा पहिला मुद्दा. दुसरा, कंत्राटी टेट धारक उमेदवार पात्र असणार का? म्हणजे कंत्राटी लेवलला काही टेट धारक विद्यार्थी आता काही शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू असतील, तर हे विद्यार्थी सुद्धा ज्यांची या पोर्टल माध्यमातून शिक्षक भरती झालेली नाहीये, त्यांची निवड झालेली नाहीये, पण टेट देऊन बसलेले 2022ची, त्यानंतर त्यांची निवड नाही झाली, त्यामुळे कंत्राटी पद्धतीने शिक्षक म्हणून ते आता रुजू आहेत, असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्यामध्ये अप्लाय करू शकतात. पुढचा प्रश्न आहे की पहिल्या टप्प्यात निवड होऊनही जॉईन न केलेले उमेदवार पात्र असणार का? आता हा प्रश्न आणि हा प्रश्न जवळपास इथे सारखाच आहे. इथे निवड झाली होती, ते निवड झाल्यानंतर ते गेले होते, पण हे निवड झाली पण जॉईन नाही केलं, तर त्याचं उत्तर सुद्धा सेम असंच असणार आहे. जिथे कुठे निवड झाली असेल, फॉर एक्झाम्पल हे दुसरं उदाहरण जर मी घेतलं की ह्या विद्यार्थ्याची निवड इथे झाली आहे, 9 ते 10 साठी झालेली आहे, पण तो तिथे गेलाच नाही, मग आत्ता अप्लाय करता येईल का दुसऱ्या टप्प्यात? येस, अप्लाय करता येईल. त्याला हा टप्पा किंवा हा वर्ग सोडून उरलेल्या तिन्ही वर्गांसाठी तो इथे ऍप्लिकेबल असणार आहे. एकदम सिंपल करून सांगितलंय. आता पुढे घेऊन जातो. पुढचे काय प्रश्न आहे? दुसऱ्या टप्प्यात कोण पात्र आहे? बघा, एक उमेदवार बी.एड उमेदवार आहे. पहिल्या टप्प्यात टी.टी. सी.टी.टी. पात्रता नव्हती, आता आहे. कुठे असणार पात्र? आता बी.एड जर तुमचं झाला असेल, बघा इथे पात्रतेचे निकष आपण बघितले. बी.एड म्हणजे तुमच्याकडे पदवी असणार आहे किंवा पदव्युत्तर पदवी पण असणार आहे. इथे ऍड करतो पदव्युत्तर पदवी. हे तिघही जर तुमच्याकडे असेल तर साहजिक आहे तुम्हाला टी.टी. सी.टी.टी. न देता तुम्ही 9 ते 12 ह्या वर्गांसाठी पात्र असणार आहे. पात्र आहात तुम्ही. ओके. आता राहिला प्रश्न तुमचं टी.टी. आणि सी.टी.टी. नाहीये, पण आता टी.टी. सी.टी. दिली जरी तुम्ही, तर तुमचा डी.एड असणं कंपल्सरी होतं, किंवा इथे तुम्हाला टी.टी. सी.टी. झाली ही जर आत्ता दिली असेल तुम्ही, म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 नंतर जर दिली असेल, तर याचा उपयोग इथे होणार नाही. तेव्हा नव्हती, आत्ता आहे, याचा उपयोग तुम्हाला या शिक्षक भरतीसाठी होणार नाहीये. तर तुमचा विचार फक्त आणि फक्त तुमच्या पात्रतेनुसार 9 ते 12 साठीच होणार आहे. टी.टी. 2024 मध्ये दिली आहे, टेट दिली नाही, आता रजिस्ट्रेशन करता येईल का? नाही. जे विद्यार्थी ज्यांनी टेट अजून दिलीच नाहीये, ज्यांनी टेट अजून दिलीच नाही, त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार नाही. टी.टी. 2017 उमेदवार अर्ज करू शकतील का? लक्षात घ्या, याच्यावरती एक महत्वाचा जी.आर. पण आलेला आहे. त्या जी.आर. नुसार जर आपण बघितलं तर तुम्ही, आता इथे टी.टी. म्हटलं, मी इथे टेट मला म्हणायचं होतं, इथे टेट म्हणायचं होतं, टी.आय.टी. बरोबर. टेट 2017चे उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? नाही करू शकत. का? कारण त्यांना 2017ची चालणार नाही, त्यांना टेट 2022ची लागणार होती. 2022ची जर तुम्ही दिली असेल तर ते विद्यार्थी इथे पात्र असणार आहे. इथे लक्षात. आता पुढे घेऊन जातो. बघा, हा जी.आर. पण तुम्हाला दाखवतो. मागील टेट धारक उमेदवारास पात्र असणार का? जसं की तुम्हाला आता जो प्रश्न मी टाकला होता, टेट दिली आहे 2017ला, त्या 2017च्या टेटच्या अगेन्स्ट मला ही एक्झाम देता येईल का? म्हणजे जी पाठीमागे 2022च्या अगोदरची झाली होती, म्हणजे मला म्हणायचं आहे 2017 असेल ती डेट एक्झॅक्ट मला माहित नाही, पण 2022च्या अगोदरची जी टेट आहे त्या टेटच्या अगेन्स्ट मला इथे दुसऱ्या टप्प्यात माझा विचार केला जाईल का? तर त्या संदर्भात हा जी.आर. आहे. कधीचा आहे हा जी.आर.? त्याच्यावर डेट नोव्हेंबरची आहे. हा जी.आर. काय सांगतो बघा, ह्या जी.आर. मध्ये सांगितले, बदल करून उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहीरसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. सो त्याच्यामुळं इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये ही टेट 2022चेच विद्यार्थी असणार आहे, त्यांचाच विचार केला जाईल. पाठीमागच्या टेटचा विचार केला जाणार नाही. ही टेट 2 नंबरची होती, आता 3 नंबरची होणार आहे. ओके. आता पुढे घेऊन जातो. इतर काही महत्त्वाचे प्रश्न आहे की तुम्हाला आता या नवीन पोर्टल जेव्हा ओपन होईल त्यामध्ये मेल ID, मोबाईल नंबर बदलता येईल का? तर डेफिनेटली त्यांनी इथे दिलेलं ऑप्शन तुम्हाला एडिट करता येणार सो प्रमाणपत्र. सो प्रमाणपत्रावर जाऊन तुम्ही हे बदल करू शकतात. पण अजून याच्याबद्दल एक्झॅक्ट कधी कधी काय असतं, मोबाईल नंबर, ईमेल ID हे खूप महत्त्वाचा रोल असतो यांचा, हे एकदाच टाकायचे असतात.
बऱ्याचशा एक्झाममध्ये हे तुम्हाला बदल करता येत नाही. बऱ्याचशा म्हणजे 99% एक्झाममध्ये बदल करता येत नाही. पण आता त्यांनी म्हटलेलं आहे प्रमाणपत्रामध्ये बदल करता येईल. त्यामध्ये मग मोबाईल नंबर, ईमेल आयडी बदल करता येईल का, याबाबत त्यांचं प्रसिद्धीपत्रक येईल, आल्यावरती आपण बघूया. दुसरं, प्रमाणपत्र एडिट किंवा नवीन बनवता येईल का, तर यस, या बाबतीत त्यांनी आता नोटीस दिलेलीच आहे, तुम्हाला बदलता येणार आहे. टीईटी सीटीटी पात्रता परीक्षा कधीची पास असणं गरजेचं आहे. तर आता टीईटी आणि सीटीटी जी आहे ना, या दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला बघा, त्यांनी डेट दिली ना, 12 फेब्रुवारी 2023च्या आत तुमच्या एक्झाम जेवढी शैक्षणिक अर्हता असेल तीच इथे कन्सिडर केली जाणार आहे. त्याच्यानंतरची जी शैक्षणिक अर्हता असेल ती मात्र इथे विचारात घेतली जाणार नाही. मी डीएड केलेले असून मी टीईटी नापास झालो आहे, तर मी टेटसाठी अर्ज भरू शकतो का? आता डीएड केलेले आहे पण टीईटी नापास आहे. टीईटी जर तुम्ही नापास झाला असाल तर तुम्ही टेटसाठी सोडा, तुम्ही टीईटी पास होणं गरजेचं आहे. टीईटी जर पास झाला तरच तुम्ही टेट देऊ शकतात, अन्यथा तुम्ही टेटला अर्ज करू शकत नाही. त्यानंतर, पूर्वी समांतर आरक्षण सर्टिफिकेट नव्हते, आता काढले, तर मला यामधून फॉर्म भरता येईल का? तुम्हाला मी डेट सांगितली 12 फेब्रुवारी 2023ची. या डेटपर्यंत तुमचे जेवढेही डॉक्युमेंट असतील त्याच डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही टेट मार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज करू शकतात. नव्याने काही डॉक्युमेंट तुम्ही आता मिळवले असेल तर त्या डॉक्युमेंटचा इथे विचार केला जाणार नाही. आता जर तुम्ही फॉर्म भरला जरी चुकून, त्या ऍक्सेप्ट जरी झाला, पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला परत एकदा बाहेर काढलं जाईल, अपात्र ठरवण्यात येईल. तो आत्ताच फॉर्म भरताना किंवा आत्ताच प्रमाणपत्र करताना विचार करून करायचा आहे, त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ही वेळ त्यांनी नोटीस दिलेली आहे, ती नोटीस मी तुम्हाला सांगतोय. विनाकारण तुम्ही टाकून पण द्याल, आता ऍक्सेप्ट होईल पण नंतर तुम्हाला काय अपात्र करू शकतात. आता या संदर्भात एक पोर्टलवरती सूचना आली बघा, काय वयोमर्यादा आणि शिक्षण कधीपर्यंतच हवं, तर 5 फेब्रुवारी 2024चं पोर्टलला आलेलं हे महत्वाचं प्रसिद्धीपत्रक आहे. त्यातला महत्वाचा हा 15 नंबरचा पॉईंट त्यांनी काय सांगितलं बघा. विषय काय होता, उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत. मग काय तुम्हाला लॉक काय करायचं होतं, प्राधान्यक्रम कुठे द्यायचे होते, त्या त्यांनी सांगितले बघा. ज्या उमेदवारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर, हा एक महत्वाची डेट आहे, तुम्ही लिहून ठेवा ही डेट. 12 फेब्रुवारी 2023 नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर प्राप्त असताना देखील दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल, तरीही अशी, म्हणजे चुकून तुम्ही 12 फेब्रुवारी नंतर उत्तीर्ण झालाय पण तिथे फॉर्म भरताना, म्हणजे आता शिक्षक भरतीला अर्ज करताना तुम्ही आधी उत्तीर्ण झाला असं नमूद केलं असेल, तरी अशा उमेदवारांची बघा, अशा उमेदवारांची नोंद केली असेल, तरी अशा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये लॉक करू नयेत. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की 12 फेब्रुवारी 2023 पूर्वीचं तुम्ही शैक्षणिक अर्हता असेल, व्यावसायिक अर्हता असेल किंवा इतर अर्हता असेल त्या विचार घेतल्या जातील, बाकीच्या नाही घेतल्या जाणार. तुम्ही चुकून टाकलं, मागची डेट खोटी टाकून दिली आणि भरून टाकलं तरी सुद्धा नंतर तुम्ही या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता जास्त आहे किंवा अपात्र होणारच आहात. त्याने आधीच तसं त्या पोर्टल सूचनामध्ये टाकलेलं आहे 5 फेब्रुवारी 2024च्या. यावरती ऑलरेडी माझा व्हिडिओ आलेला आहे, तो पण जुना झालेला आहे, सो तो व्हिडिओ पण तुम्ही एकदा बघू शकता. पुढे, कोणत्या वर्गांसाठी पात्र असणार आहे, पात्रतेच्या बाबतीत बघा, इथे सिंपल फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलंय. टेट 2022 मात्र दिलेली असावी. सगळ्यांसाठी टेट 2022 कंपल्सरी असेल, तोच विद्यार्थी इथे पात्र असणार आहे, बाकीचे विद्यार्थी पात्र नसणार आहे. टेट 2022 विद्यार्थी, मग ह्या टेट 2022चा जो काय तुमचा स्कोर असेल ना, त्या स्कोरच्या अगेन्स्ट, म्हणजे 200 पैकी तुमचा जो काय स्कोर असेल, या स्कोरच्या अगेन्स्ट तुमचं प्राधान्यक्रमानुसार, तुम्ही दिलेले प्राधान्यक्रम असेल, तुम्ही दिलेली संस्था असेल, तुम्ही दिलेला जिल्हा असेल, त्या ठिकाणी तुमचा विचार केला जाणार आहे स्कोरनुसार. आता यामध्ये बघा, 1 ते 5 वर्गाला काय लागतंय, हे तर लागणारच, हे कंपल्सरी सगळं नाही. मग काय लागतंय अजून स्पेसिफिकेशन, डीएड लागतंय, 12वी लागतं, टीईटी किंवा सीटीटी क्वालिफाय लागतं, बरोबर आहे. दुसरं, 6 ते 8 वर्गासाठी पण सेम, डीएड, 12वी, टीईटी, सीटीटी क्वालिफाईड लागतं. 9 ते 12ला तुमचं हे
टेट लागतंय, तुम्ही टीईटी सीईटी नसाल तरी चालतंय, मात्र बीएड आणि डिग्री लागतं. 11 ते 12 साठी बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. याच्याबद्दल अजून डिटेल्स व्हिडिओ मी घेतलेले आहेत, व्हिडिओ एकदा बघा तुम्ही जाऊन पाठीमागं. डिटेल्स टाकले शिक्षकांसंदर्भात शिक्षक भरतीची पात्रता काय असावी, व्हिडिओ घेतलेले आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. आता हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे याला मी खूप IMPS साठी म्हणतो. याच्यावरती खूप जास्त प्रश्न विचारले गेले होते आणि 2022 टेट नंतर जो पहिला टप्पा झाला, ह्या पहिल्या टप्प्यामध्ये हा मुद्दा खूप हायलाइट झाला. का बरं हायलाइट झाला? कारण या ठिकाणी काय झालंय, ज्याचे मार्क फॉर एक्झाम्पल 200 पैकी ज्या विद्यार्थ्याचे मार्क 140 होते, ह्या विद्यार्थ्याला इथे आवडीनुसार मात्र काय एखाद्या संस्थेत तुम्ही जर गेलात त्या संस्थेमध्ये त्याचा विचार जो केला जातो कॅटेगरीसाठी केला गेला, मात्र ओपनसाठी याचा विचार केला गेला नाही. ओपनच्या जागा याला मिळाल्या नाही. का? जास्त मार्क असून सुद्धा. का असं झालं? तर त्याच्यासाठी टीईटी आणि सीटीटी तुम्ही क्वालिफाईड जे झालात ना, हे तुम्ही जर कॅटेगरीमधून झाला असाल, इथे कॅटेगरीसाठी तुम्हाला किती मार्क होते? 83 मार्क पाहिजे होते. आणि ओपनसाठी किती मार्क पाहिजे होते? ओपनसाठी 90 मार्क पाहिजे होते. तुम्हाला जर 83 पासून ते 89 पर्यंत मार्क जर पडले असतील, 83 ते 89 पर्यंत, तर तुमचा विचार टेटच्या माध्यमातून फक्त आणि फक्त कशासाठी केला जाईल? कॅटेगरीसाठीच केला जाईल. पण तुमचा स्कोर जर 90 किंवा 90 प्लस असेल, तर तुमचा विचार टेटच्या माध्यमातून जो स्कोर तुमचा आहे त्याच्यामधनं ओपनसाठी पण केला जाईल आणि कॅटेगरीसाठी पण केला जातो. तोच प्रश्न इथे आला होता. या संदर्भातला एक सेपरेट खूप चांगला ॲनालिसिसचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा, तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. ज्या विद्यार्थ्यांना याबाबत प्रश्न असेल की सर मला मार्क 83 ते 90च्या दरम्यान आहे, मग माझा विचार हा फक्त कॅटेगरीसाठीच केला जाईल का टेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी, किंवा माझा विचार ओपन कॅटेगरी दोघांसाठी केला जाईल? तर याचं उत्तर आहे फक्त कॅटेगरी. आणि 90 किंवा 90 प्लस असेल तर दोघांसाठी केला जाईल. यावरती टीईटी सीटीच्या एक्झामच्या अगोदर पण मी व्हिडिओ घेतला होता की तुम्हाला 90 प्लस मार्क का पाहिजे. तो हे सगळं व्यवस्थित समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, जाऊन व्यवस्थित बघा, तो व्हिडिओ समजून घ्या. काही प्रश्न असेल तर त्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन कमेंटमध्ये कमेंट टाका. सर्वसामान्य निवड प्रक्रिया कशी असते या संदर्भातले हे 3 GR आहे. 13 ऑगस्ट 2014चा आहे, 25 जानेवारी 2024चा आहे, 19 डिसेंबर 2018चा आहे. ह्या GRची पण मी डिटेल्समध्ये व्हिडिओ घेतलेले आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा टेट 2025 शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याची विद्यार्थी फॉर्म भरायला सुरुवात करतील पोर्टलद्वारे, त्यावेळेस मी हवं तर परत एकदा ही प्रोसेस समजून तुम्हाला सांगेल. पण तुर्तास याच्यावरती पाठीमागचे व्हिडिओ आहे. पण अजूनही तुमचे काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये टाकून ठेवा. ते सगळे GR बद्दल मी तुम्हाला व्हिडिओ मी समजून सांगेल. आणि परत एकदा हा बघा, हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याची लिंक दिली बघा. शिक्षक भरती टीईटी टेट निवड कशी होणार, ओपन की कॅटेगरीमधून, याचा लिंक दिली. त्या लिंकवर जाऊन हा व्हिडिओ एकदा बघून घ्या. आणि परत एकदा सांगतो की 2025ची टेट 2025ची तयारी तुम्ही जर करत असाल तर ही पूर्ण मार्गदर्शकाची टीम घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलोय. ही बॅच सुरू झाली IPS पॅटर्ननुसार. 2999 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. आजच तुमचं ॲडमिशन बुक करून टाका. ॲप डाउनलोड करा. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे 8888 25 61 17. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.